पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते महर्षी वाल्मिकी विमानतळाचं उद्घाटन झाले। अयोध्याधाम रेल्वे स्टेशन नंतर मोदींच्या हस्ते अयोध्येतल्या विमानतळाचंही उद्घाटन करण्यात आले। रामलल्लाच्या मंदिराचा लोकार्पण सोहळा जानेवारी महिन्यामध्ये पार पडतोय। या लोकार्पण सोहळ्यासाठी देशभरातील अनेक मान्यवर उपस्थित लावणार आहेत। मात्र त्यानंतर देशभरातून भक्तांचा ओघ हा अयोध्येकडे असणार आहे आणि त्यासाठी अयोध्येमध्ये जाण्या-येण्याची सुविधा सुकर व्हावी यासाठी रेल्वे स्टेशन आणि विमानतळाची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। रेल्वे स्टेशनचं अद्ययावतीकरण करण्यात आलेलं आहे तर विमानतळाचंही आज लोकार्पण करण्यात आलेलं आहे। महर्षी वाल्मिकी विमानतळ असं अयोध्येमधल्या विमानतळाचं नामकरण करण्यात आलेलं आहे। मंदिरातल्या प्रमुख कार्यक्रमाच्या अगोदर विविध लोकोपयोगी आणि लोकांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या विकास कामांचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले, ज्यामध्ये प्रामुख्याने समावेश आहे तो अयोध्येमधल्या या विमानतळाचा। याशिवाय रेल्वे स्थानकाचं सुद्धा अद्ययावतीकरण करण्यात आलेलं आहे, त्याचंही लोकार्पण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले। 22 जानेवारीला एका मोठ्या सोहळ्याचं आयोजन अयोध्येमध्ये करण्यात आलेलं आहे आणि त्या अगोदर या दोनही महत्त्वाच्या प्रकल्पांसह आणखीन काही विकास कामांचं लोकार्पण नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं। फक्त अयोध्याच नाही तर देशभरातल्या विविध प्रकल्पांना सुद्धा आज नरेंद्र मोदी यांनी काही ठिकाणी लोकार्पण केलं, काही ठिकाणी हिरवा झेंडा दाखवलाय। आज या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अयोध्या दौरा आखण्यात आला होता। अयोध्येमध्ये सध्या अनेक कामं सुरू आहेत, विकास कामं सुरू आहेत, जेणेकरून अयोध्येमध्ये येणाऱ्या भाविकांची सोय व्यवस्थित व्हावी या दृष्टीने मग ते रेल्वे स्थानक असेल, विमानतळ असेल किंवा अयोध्येमधल्या रस्त्यांची कामं असतील किंवा इतर पायाभूत सोयीसुविधांची कामं असतील, या सगळ्यांवर विशेष लक्ष दिलं जाते केंद्र सरकारकडून सुद्धा। आणि आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अयोध्या दौऱ्यादरम्यान काही विकास कामांचं लोकार्पण करण्यात आलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।